शिवाय. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. जय जय मंदनांतक मनमोहना मदंसर कानन दहना. हे भवभय पाशानीकृतना भवानी रंजना भयहारका. हे मांद्री जामत गंगाधरा सिंदूरवदन जनका कर्पूर गौरा. पद्मनाभ रंजना त्रिपुर हरा त्रिदोषमना त्रिभुवनेशा. नीलग्रीवासोऽस्य वदना नंदीवाहना धगमर्दना. गजंतका दशक्र तुलदलना दानवध्वना दयनिधी. अमित भक्तप्रिय करा ताटी कांतक पूज्य त्रितापहारा. तुझे गुणवर्णवया दशशतवक्स्रा शक्ती नवीची सर्वथा. नित्य शांत निर्विकल्प निरंजना आशापाशारहित विरक्तपूर्ण. निज भक्त पाशा विमोचना जन्म मरणा मोचकजो. जे विषय कामना युक्त तुझ स्वामी अनन्य भजक. त्यासी पूर्वेसी विषय पदार्थ जे जे इच्छित सर्व ही सकामसी कामना पुरून. तू निज ध्यानी लावीसी मन तेची परम विरक्त होऊन. पद निवारण व पावती. सोमवार शिवरात्री प्रदोष आचरत तरले असंख्य स्त्री पुरुष. याच विषयी कथा निर्दोष सूत म्हणे शोणकादिका. आर्यावर्त देश पवित्र तेथेचा चित्रवर्मा नाम नृपवर. जैसे पूर्वी नल हरिचंद्र तैसा पुण्यशील प्रतापी. जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळ तैसा गोवी प्रपाळक नृपळ. दृष्ट दुर्जन शत्रू खळ त्यासी काळ दंडवया. प्रयत्न विषयी जैसा भागीरथ बळासी उपमेची वायुसुत. समरभूमीच भार्गव अचित विरोचनात्मा जदान विषयी. शिव आणि श्रीधर यांच्या भक्तीस तत्पर. इतिहास झाले बहुत पुत्र पितया प्रतापी. बहुत नमस्करिता पंचवदना एक कन्या झाली शुभनना. सुलक्षणा नैषध अंगना उपामेस तिच्या नपुरती. तारकरीचा जनका शत्रुप्रिय रुद्र हरी शत्रुजनक जाय. उपमा देता द्विज राजा भार्या बहुत वाटती हळवट. रे अपर प्रतिमा भार्गवेची उपमा साचे हेमावतीची. की द्रुहीन जाय पुत्री मित्राची उपमा साची द्यावी तिथे. कलंक रहित रोहिणी दव तैसा मुख शेषी अभिनव. त्रैलोक्य सौंदर्य गळूनी सर्व होतिले वाटे कमलद्भवे. तिच्या जन्मकाळी द्विज सर्व जातक वर्णिती अभिनव चित्रवर्मा. रायासी अपूर्व सुख वाटले बहुताची. एक द्विज बोले सत्यवाणी ही होईल पृथ्वीची स्वामिनी. 10 सहस्र वर्ष कामिनी राज्य करी लावणीचे. एकता तोषला राव बहुत द्विजास धन वस्त्रे अलंकार देत. ज्याने जे मागितले ते पुरवीत नाही निधीन मनेजी. तेचे नाम सिमेंतिनी सीमा स्वरूपाची झाली तेथुनी. लावण्य गंगा चतुर्य खाणे शारदा ऐसे जाणीजे. राव संतोषे कोंदला बहुत तो अमृतात विषबिंदू पडत. तैसा एक पंडित भविष्यार्थ बोलिला. 14व्या वर्षी सिमेंतिनीसी वैधव्य येईल निश्चय असी. ऐसे ऐकता सर्व मानासी उद्विग्र बहुत झाला. वाटे वर्ज पडिले अंगावरी. की सौदामिनी कोसळली शिरी किंवा काळी जी घातले सुरी. तैसे झाले रायासी पुढती बोले तो ब्राह्मण. रायाशी उदया करुण होईल सौभाग्य वर्धन. सत्य सत्य त्रिवाचा विप्रसदना गेले सवेग. रायासी लागला चिंतारोग तवती शुभांगी उदवेग. रही तो पर झाली सकळ कळा प्रवीण. चतुर्य खानीचे दिव्य रत्न तिचे एकांत सुस्वर गायन. धरती मौन कोकिळा अंगीचा सुवास पाहुन. कस्तुरी मुर्ग घेती रान पितयास आवडे प्राणाहून. पाता नयन दाती वदन पाहुनी रतिपती. लज्जित कट्टी देखुनी हरिवदनन दाखविती. गमन देखुनी अलपत मरळ मानस सरोवरी. क्षण एक चाले गजगती देखुनी शंकला करिपती. कुरुळ केश देखुनी भ्रमरपंक्ती रुची घालिती सुवास. कमळ मृगमीन कंचन लज्जित देखुनी जिचे नयन. वीणेची आकृती पाहुनी रंगविदरी दडले. या वृक्षावरुनी त्या वृक्षी देख. शुक पळती पाहत नासिक बिंब फळे अति सुरेख. लज्जित धर देखता पक्क दंडी बीज सुरंग बहुत. त्यास लाजविती जिचे दंत
कुच देखुनी कमंडलू शंकित स्वरूप अद्भुत वर्णुकिती तनुचा सुहास अत्यंत जाय दश योजनापर्यंत सूर्यप्रभे सम कांती भासत शशी सम मनोरमा झाली असता उपोर तिच्या पद्मिनी सख्या सुंदर किन्नर कन्या मनोहर कायन करती तीच पाशी त्यांच्या मुखे करुनिया वार्ताय की सिमंतिनी चतुर्दश वर्षे आपणा लागुनी वैधव्य कथिले ऋषींनी परम संताप पावली त्याच समयी यज्ञवल्क्याची श्रीमैत्री तिचे पाय धरुनी लवलाई पुसे सद्गत होऊन या सौभाग्यवर्धन व्रत माई कोण ते सांग त्वरित कोणत्या पूजू दैवत कोणत्या गुरुसी शरण जाऊ सांगितला सकळ वृत्तांत 14व्या वर्षी वैधव्य यथार्थ मग मैत्री बोलत धरी व्रत सोमवार सांगे शिवमंत्र पंचाक्षरी तांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी नेशी चाली या पूजावा त्रिपुरारी षोडोपचारे सप्रेमे मने तुझं दुःख झाले जरी प्राप्त तरी न सोडी हे व्रत ब्राह्मण भोजन दापत्य बहुत पूजी माय अत्यंतरे पहिले दुःखाचे पर्वत तरी टाकू नको हे व्रत उभगन दरी मनात बोलन ठेवी रताते त्यावरी नैषधरांचा नळ जाण त्याचा पुत्र वैंद्रसेन त्याचा तनय चित्रागंध सुजन केवळ मंदन दुसरा चतुर्षष्टी कळायुक्त जैसा पितामह नळ विख्यात सर्व लक्षणे दिसे मंडित चित्रंगद तैसी कुंभिनी शोधिली समग्र परी त्याहुनी नाही सुंदर तो तिच योजिला वर राशी नक्षत्र पाहुनी इकडे सिमेंतिनी आधारे आचार्य व्रत सांगितले हुनी विशेष करीत 8 दिवसा 11 शत दापत्य पूजित वस्त्रालंकारी आणि काही ब्राह्मण भोजन आल्या तिथा देत अन्न सांगा करी शिवपूजन जागरण सोमनीशी पंचसूत्रे शिवलिंग मणिमय शिवसदन सुरंग कोणी एक न्यून प्रसंग न घडे सिमेंतिनी पासूनी शिवाचा अभिषेक किंता पापसंहार शिवपूजने साम्राज्य अपार गंध अक्षतमाला परिकर सौभाग्यवर्धन त्याकरिता शिवापुढे धूप जाळीत बहुवस तिने अंग होय सुवास दीप चालविता वंश वर्धमान होय पये आणि कै दीपाचा गुण कांती विशेष ऐश्वर्धन नैवेद्य भाग्यपूर्ण वर्धमान लक्ष्मी होय तांबूलदान यथार्थ सिद्धचारी पुरुषार्थ नमस्कारे आरोग्य देत प्रदक्षिणे भ्रमणासे जेपे साधे महासिद्धी होम वने होय कौशवृद्धी कीर्तन करिता कृपानिधी सांब टाके पुढे उभा ध्यानी होय महाज्ञान श्रवण्याआधी आधी हरण नृत्य करिता जन्म मरण दुजटी दूर करीत असे तंत वितंत घन सुस्वर शिवप्रित्यार्थ करिता वाद्य समग्र तेने कंठ सुरस कीर्ती अपार रत्नदाने नेत्र दिव्य होती येव सर्व अलंकार वाहत सर्व ठाई जय लाभ तत्वता ब्राह्मण भोजन करिता वर्णिले सर्व प्राप्त होय मैत्री याने पूर्वी व्रत सिमेंतिनी सांगितले समस्त त्याहुनी ती विशेष आचारत शिवपूजिता त्यंदरे त्यावरी नैषदाचा पौत्र चित्रा गंध नामी गुणगंभीर त्यासी अनोनिया सादर सिमेंतिनी दिदली 4 दिवसापर्यंत 16 झाला तो जो अद्भुत तो वर्णिता ग्रंथ यथार्थ श्रेल समुद्रास ऐसास सहस्रम बुंदे धनजान राय तिथले वरदक्षिणा वस्त्रे अलंकार नवरत्न गणना कोणानं करावी अक्षशाळा गजशाळा रत्न कंचित याने विशाळ चित्रशाळा नृत्यशाळा अंदन दिले जामात 4 दिवसापर्यंत 4 वर्ण केले तृप्त विप्रदक्षिणा दिले अपरिमित नेता द्वेज कंटाळती आश्रमधन नेता ब्राह्मण वाटे सटा किती नवे नेवावे म्हणून याचक मुखीची वचन पुरेपुरे किती न्यावे रायाचा औदार्य कृशान दारिद्र्य रान टाकी जाळून दुरश दुष्कंठ कवन दग्ध झाले मुयुनी धनमेघ वर्षता पार दारिद्र्य धुरोळ कैसला समग्र याचक तृप्ती तृण कुर टवटवित विरुडले असो नैषधापुरीचा जन पहाती सिमेंतिनीचे वदन यदुकळा शटाश चिरून द्वेज होतिले 32 कलंक काढून निशेष द्वेज संधी भरल्या राजास मुखेची निगता श्वास सुगंध राजे तोची वाटे जलज मुखी जलज कंठ जलज माला तेज वरिष्ठ जलज निंब पत्रे करुणी कवट ओवाळून टाकीती शशीमुख असो साडी झाली पूर्ण श्राद्ध देशा गेला इंद्रसेन सकल वराडी अनुदिन सौंदर्य वर्णिती सिमंतिनीचे विजयदशमी दीपवळी लक्षून जामत राहाविला माने करून किती एक दिवस घेतला ठेवून चित्रवर्मा राजेंद्रे जैसा श्रीरंग आणि इंदिरा जैसा तैसा जोडा दिसे साजिरा नाना उपचार वधूवरा समयोजिता करी बहु कोणे एके दिवशी चित्रांगद सवे घेऊन सेवक वृंद धुरंधर सेना गाद जाता मुरगे लागून वनी खेळता श्रमला फार
घर्म आला तप्त शरीर, जाणूनी नौका सुंदर यमन डोही घातली. त्यात मुख्य सेवक घेऊन बैसला चित्रांगद गुण निधान, आवले अवलोकी तिच्याकडून कौतुके भाषण करीताती. कृतांत भगिनीची उदक कृष्णवर्ण भयानक, त्या उदकाचा अंत सम्यक कधी कोणी न घेतला. तो प्रभंजना सुटला अद्भुत, नौका तेथे डळमळीत. आवले आक्रोशे बोलत नौका बुडाली म्हणून या, भयभीत झाले समस्त नौका बुडाली अकस्मात. एकाची वर्तला कांत नाही अंत महाशब्दा, तेरी सेना होती अपार तिच्या दुःखाचे नाही पार. चित्रांगदाचे पाठीराखी वीर अकांत करीती एक सरी, सेवक धावती हाक फोडीत चित्रवर्म्याची जाणविती. मातराव वक्षस्थळ बडवीत चरणी धावते मनातिरी. शिबिके माझी बैसुनी माते समेत सिमंतनी धावत आली त्याच क्षणी. पडती धरणी सर्वही दुखरणावी पडली एकसरी, तेथे कोणासी कोण सावरी. सिमंतनी पडली आवनीवरी, पिता सावरी ती असे. माता धावून उठावटी, कन्याच्या गळा घाली मिठी. शोक करी तिने सृष्टी, आकांत एकाची वर्तला. सिमंतिनीचा शोक ऐकून डळमळू लागली कुंभिनी. मेदनी वसनांचे पाणी तप्त झाले एकसरे. पक्षी वनचरे समस्त वृक्ष गुल्म लता पर्वत त्यासही शोक अत्यंत. सिमंतिनीसी पाहत शोके मूर्छना येऊन निचेष्टित पडली सिमंतिनी. तो इंद्रसेना सहित ग्रहिणी आली वार्ता ऐकून अवघी झाली एकत्र. दुखणवाचा न लागे पार, शेते देखून शाश्वश्वर शोक गृहिणी कवळीला. चित्रांगदाची माता पडली शिती, तेचे नाम लावण्यवती. प्रिया सावरिती नाही मिती शोकासी, मूर्तिका घेऊन हस्तकी लावण्यवती घाली मुखी. म्हणी गहन पूर्व कर्म की शोक झाला अर्थार्थ, माझा एकुलता एक बाळ चित्रांगद परम स्नेहाळ. पूर्व पापाचे हे फळ कालिंदी ना काळ झाली आम्हा. माझी अंधाची काठी पाही कोणी बुडविली यमुना डोही, मज अनाथाची काठी पाही कोणी सोडिली निर्दयी. माझा दावा घे राजहंस कोणी नेले गे माझे पाडस, माझा चित्रांगद डोळास कोणी चोरुनी नेला गे. म्हणे म्या पूर्वी काय केले, प्रदोषव्रत मध्येच टाकिले, की शिवरात्रीस अन्न घेतले, की व्रत मोडिले सोमवार, की रमाधव माधव यात केला भेदभाव, की हरिहर कीर्तन गौरव कथारंग उच्च दिला, की पंक्तिभेद केला निशेष, की संत महंत लाविला दोष, की परधनाचा विलास केला पूर्वी म्या वाटे, की दान देते म्हणून ब्राह्मणाचे चाळविले बहुत दिन, की दाता देता दान केले विघ्न म्या पूर्वी. कोणाच्या मुखेचा घास काढिला, की गुरुद्रोह पूर्वी मज घडला, की पात्री ब्राह्मण चला तो बाहेर घातला उठूनी, की कुरंगी पाडसभ्य घडविले, की परिव्रजा का प्रतिनिंदिले, तरी ऐसे निधान केले त्याचा दोषस्तो वाटे. असो प्रधान वर्गी सावरुनी सहपरिवारी चित्रवर्मा सिमंतिनी स्वनगरासी देऊनी निज सदनी राहिले. इंद्रसेन लावण्यवती शोके संताप्त नगर जाती, तदायात येऊनी पापमती राज्य सर्व घेतले. मग इंद्रसेन लावण्यवती देशांतर पळून जाती, तेथून शत्रू धरून आणि ती बंदी घाली ती दृढ. तेव्हा इकडे सिमंतिनी व्रत न सोडी अत्यंदरे, करीत एकादश शत दापत्य पूजी संयुक्त विधेने, सर्वई भोग वर्जुनी जाण. यामिनी दिने ती नित्य करी शिवस्मरण, 3 वर्ष झाली पूर्ण. यावरी वर्तमान एक पुढे, इकडे चित्रांगद यमुनेत बुडाला, नागकन्यांनी पातळी नेला, नागमोनेची पाहता लीला. तटस्थ झाला राजपुत्र, दिव्य नारी देखिल्या नागिनी, पद्मिनी हस्तिनी चित्रिणी, शंखिनी अति चतुर भामिनी, स्वसंगी ज्यांची या त्यांच्या पदनखी निरंतर, गुंजराव करीती भ्रमर ज्याचा एकता वदन चक्र तपस्वी चकोर वेधले. नवरत्नांचे खडे पसरले तेथे चौकडे, स्वर्ग सुखवुनी आवडे पातळ भुवन पाहात. दशक नागराज प्रसिद्ध, त्यापुढे उभा केला चित्रांगद, साष्टांग नमित सद्गत होऊन स्तुती करीतसे. निर्भय तेथे राजसुत दक्षक वर्तमान पुसत, जे जे वर्तले समस्त केले श्रुत. चित्रांगदे मागुती नागराज झाला बोलता, तुम्ही कोण्या दैवताचे भजता. यावेळी शिवमहिमा तत्वता झाला वर्णिता. चित्रांगद प्रकृती पुरुष दोघे जणे, निर्मिले इच्छा मात्रे जिने, अनंत ब्रह्मांडे प्रीतीने रचियेले मात्रे इच्छा परंताता जान. अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून, प्रकृती पुरुषात होती लीन, पंचभूते तत्वसहित. मग दोघे कर प्रीती, आदिपुरुषास माझी सामवती,
तो सदाशिव निश्चिती आम्ही भजतो तयाते. ज्याच्या मायेपासून झाले हे त्रिमूर्ती त्रिगुण त्या संशय करून विष्णू आणि जेने निर्मिला राजांचे केले वीरांचीस तमाशे रुद्र तामास तो शिवपुराण पुरुष आम्ही भजतो सर्वदा. पातळ अंतरिक्ष दश दिशा त्रिभुवन पंचतत्व सरिता मेदिनी वसन भस्मलोष्ट अष्ट धातू व्यापून उरला तो शिव भजतो आम्ही. अष्टदश वनस्पती सर्व बीजे 11 आले सहजे व्यापले जेने कैलास राजे त्याचे उपासक आम्ही असो. ज्याचे नेत्र सूर्यजान रोहिणीवर ज्याचे मन रमण ज्यांचे अंतकरण बुद्धी ध्रुवीन जयाची अहंकार ज्याचा रुद्र पाणी जयाचे पुरंदर कृतांत धाड तीव्र विराट पुरुष सर्व हि जो यव जितके देवता चक्र ते शिवाचे अवयव समग्र. एकादश रुद्र द्वादश मित्र उभे त्यापुढे कर जोडुनी ऐसे ज्याचे गुणापार मी काय वर्णू मानव अपामार. त्याचे दासाचे दास किंकर आम्ही असो कश्यप माझा ऐसे वचन ऐकुनी सतेज परमतो संतोषला दंशकराज शमलिंगन देऊन कद्रुंतनुज नाना कौतुके दाखवितया. म्हणे देवास जे दुर्लभ वस्त ते येथे आहे समस्त तू मज आवडसी बहुत राहावे स्वस्त मजपाशी. चित्रांगद म्हणे महाराज शिवकर्णभूषण सतेज जननी जनकासी वेद माझा एवढाच मी पोटी तयाच्या. 14 वर्षाची सिमिंतिनी गुणनिधान लावण्य खाणी प्राण देईल त्या नितंबिनी बोलता नैनी अश्रू आले. माता पित्याचे चरण खंती वाटते कधी पाहिन माझी माता मजविन कष्ट जाण नेत्री प्राण उरलासे तरी मज घालावी नेऊन म्हणून धरिले नागेंद्राचे चरण. दशक होऊन प्रसन्न देता परवस्तू ते म्हणे 12 सहस्र नागाची बळ दिले तुझं होईल सुफळ. तैसजी झाला तत्काळ चित्रांगद वीर तो तू करशील जेव्हा स्मरण तेव्हा तूच संकटी पावीन मनोवेगे वारू म्हणून चितान. म्हणे सवी दिदला दुर्लभ रत्ने मोमंडळी देता अमूल्य ते जगळी पर्वतकार मोठा बांधिली शिरी दिदली राक्षसाच्या देत दिव्य वस्त्रे अलंकार सवे एक दिदला फणीवर मनोवेगी यमुना तीर क्रमोनी बाहेर निघाला. झाले 3 संवत्सर चाहूकडे पाहे राजपुत्र त्याचा समयेचे सिमेंतेने स्नानासी सत्वर कालिंदी तीरा पातली एकीकडे एक पाहती आश्चर्य वाटे ओळख न देती दिव्य रत्नमंडित नृपती चित्रांगद दिसत असे पनिमस्तकीची मुक्ते सतेज विशेष भुजेपर्यंत डोले अवतस गजमुक्तांच्या माळ राजा सगळा शोभती दयाच्या 5 चढल्या कटी मेखलेवरी तेने हिरवी झाली धरित्री मृग पक्षी धावती एकसरे नवे तृण वाढले म्हणून मुक्त फळे देखुनी ते जळ धावताची ती मराळ देखुनी रक्त रत्नांची ढाळ कीर धावती वक्षवया अंगी दिव्य चंदन सुगंध देखुनी धावती मिलिंद दशा दिशा व्यापल्या सुबुद्ध ग्रहण देवता तृप्त होती. विस्मित झाली सिमेंतेने भ्रमरचक्री पडली विचारमणी चित्रांगद ही तटस्थ होनी शना शनाने आळिता कंठभूषणे राहित मंगळसूत्र हरिंद्र कुंकुम विराहित वस्त्र अंजना विरावंचित नेत्र राजपुत्र पातासे निहाळिता तटस्थ स्वरूपासी वाटती रंभा उर्वशी दासी उजक मंडलू यासी उपमा नाही द्यावया. तप्तचा मी कर वर्ण डोळास चित्रांगद कांत अंग झाले कृश की चंद्रकळा राजास ग्रहण काळी जाकोळती मग ती पासी येऊन पुसे साक्षी वर्तमान म्हणे तू आहेस कोणाची कोण मुळापासून सर्व सांग मग आपुल्या जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण बोलता असो विनयना वरुनिया चालले अश्रुधारा स्रवती खालत्या लाविल्या पयुधर लिंगास गळत्या दंतजीचे बोलता नक्षत्राचे लखलखिती सिमेंतिनीचे सख्या चतुर राजपुत्र सांगती समाचार 3 वर्ष झालीचा भ्रांतार बुडला येथे यमुनाजळी हिची सासरेश्वर दोन्ही शत्रुनी घातली बंदीखानी हे शुभांगी लावण्य खाणे ऐशी गती याची कंठ दाटला सद्गतीत चित्रांगद खाली पाहत रक्त रेखांकित नेत्र वस्त्रे पुसित वेळोवेळा सिमेंतने सख्या सांगे कोण कुटील पुस वर्तमान सख्या पुसती येणे कोठून झाले कोण नाम सांगा तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष जातो चिंतेलिया ठायास क्षणे स्वर्ग क्षणे पातळास गमना मुचे त्रिलोकी कळते भूत भविष्य वर्तमान. मग सिमेंतेने सिंहाती धरून कानी सांगे अमृत वचन भ्रांतर सुजा जिवंतासे आजी 3 दिवसा भेटविन लटके नव्हे कदापि जाण श्री सदाशिवाची यान असत्य नव्हे कल्पांती सौभाग्य गंगे चतुर्य विलासिनी तुझे ऐश्वर्य जडेल येथुनी परी ही गोष्ट कोणा लागुनी दिवसात्रय प्रगटू नको
ऐसे सांगुनी परमस्नेही एरी चोर दृष्टी मुख पाही म्हणे वाटते चित्रांगद होई ऐसे काय घडू शके मृत्यू पावला तो येईल कैसा मग आठवी भवानी महेशा करुणा करा पुरण पुरुषा न कळेली गमे तुझी हा पर पुरुष जरी असता तरी मज का हाती धरिता स्नेह उपजला माझी चित्ता परमाप्त वाटत असे काय प्रशोनी आला मृत की काळे की गिळूनी उगळीला सत्य की मंदांतक शतस्य तात तुझे कर्तृत्व हे न कळे मज जगन्निवास हे करशील सत्य तरी 11 लक्ष पूजने दापत्य तितक्याच वाती येतात बेलवदळे अर्पिन यावरी बोले राजपुत्र सुकुमारे सदनासी जाई सत्वर तुझे सासू आणि शूर त्यासी सांगू जातो आता तुमचा पुत्र येतो म्हणून शुभ समाचार त्या सांगीन एरी करुण हास्यवदन नेज सदना प्रतिहित गेली सख्या बोलते आन वाहून तुझा भ्रंतार होई पूर्ण ऐसा पुरुष आहे कोण जो तुझा हात धरू शके तुझी वचने ऐकून त्यांच्या नेत्री आली जीवन श्रीमंतीने म्हणे वर्तमान फोडू नका घेऊ गेरा श्रीमंतीने मुख कमळी सौभाग्य कळा दिसू लागले सुख सणा आरुढा सदना गेली कोठे काही न बोले मानव वेगाच्या वारूवरी त्वरित अरुडाला श्रीमंतीने कांत निज नगराबाहेर उपवनात जाऊन उतारला नागे मनुष्य वेश धरून शत्रूंस सांगे वर्तमान द्वादश सहस्र नागाचे बळ घेऊन चित्रांगद आला असे तुम्ही कैसे वाचाला सत्य तव ते समस्त झाले भयभीत येरू मने चंद्रसेन लावण्यवती येतात सिंहासनी स्थापा वेगी मग नाग जाऊन माता पिते अशी सांगे वर्तमान त्यासी आनंद झाला पुन्हा त्रिभुवनात न समयी तो शत्रू अहोनिय शरणगत उभयंतासी सिंहासने स्थापित दायत कर जोडून समस्त म्हणते आम्हा राक्षसरसे मग सर्व दळभार सिद्ध करून भेटीस निघाला इंद्रसेन वद्यनांदे संपूर्ण भूमंडळ डळमळी माता पिता देखून सप्रेम दावे चित्रांगद सुजन धरुणी पितेची शिमालिंगनी मिसळला मग लावण्यवती धावत चित्रांगणाच्या गळामिती घालीत जैसा कौशल्याची रघुनाथ चतुर्दश वर्षानंतरे हरपले रत्न सापडले की जन्मधासी नेत्र आले की प्राण जाता पडले मुख माझे अमृत करभार घेऊन या मुप धावती देश दिशीचे भूप पौरजनांचे भार समीप येऊन या भेटती हनुमंते आणिला गिरिद्रोण जीवी उठविला उर्मिला रमण आनंदमय झाले त्रिभुवन तैसेचे पूर्णपै झाले माता पिता समेत चित्रांगद चालिला मिरवत नैषादपूर समस्त शृंगारिले तेव्हा चित्रवर्म्याची सांगवया समाचार धावत अतिसेवक भार महाद्वारे येता साचार माता फुटली चौकडे हेर जावनी रायास वंदित उठाजी तुमचे आले जामात राव गजबाजीला धावत नैनी लोटत आनंदाश्रू कंठ झाला सद्गतीत रोमांच अंगी उभे ठाकत समाचार आणिला त्यासी आलिंगित धनवस्त्र देतासी मेहुनी अपार भरुनी रथ शरकारा नगरात वाटिता मंगळ तुरे अद्भुत वाजो लागले कसरे धावले अपार भूसुर राय कोश धाविले समग्र ओढ तितके धन न्यावे सत्वर सुखासी पार नाही माझ्या जय जय शिव उमानाथ म्हणून राव उडत नाचत उपयाने घेऊन धावत प्रजाजन नगरीचे सिमेंतिनिसी बोलून दिव्य अलंकार लिहून जय जयकार करून मंगळसूत्र बांधिले दिवे कुंकुम नेत्री अंजन हरिद्र सुमनहार चंदन सौभाग्य लेववीती जाण त्रयोदश कुणी विडे देती एक शृंगार सावरीती एक पिका पात्र पुढे करीती नगरीच्या नारी धावती सिमंतेनिसी पावया माता धावली सद्गतीत सिमंतेनिस हृदय धरित माये तुझा सौभाग्य सिंधुवर्धत संभव्य उजंबळाला ऐश्वर्य ध्रुम गेला तुटून पुढती विरुडला भेदिता गगन तुझी सौभाग्य गंगा वरून अक्षय झालेली उतेरेना धन्य धन्य समोरत 11 लक्ष पूजिली दापत्य चितवन करवायस जामत बोलून धाडिले त्वरीने मातात पितय समेत चित्रांगद नगरायत चित्रवर्मा नृपती त्वरित समोर येतात यासी जामाताच्या कंठी धावनी शश्वरे गातली मिठी ब्रह्मानंदे वरली सृष्टी पुष्पवृष्टी करीती देव नगरा माझी आणली मिरवत पुनर्विवाह केला अद्भुत मग एकांती चित्रांगद नृपनाथ बोलवीत सिमेंतिनिसी पातळीचे अलंकार अद्भुत सिमेंतिनी लागी लेववीत नवरत्न प्रभा फाकली अमित पाहता तटस्थ नारी नर पातळीचा सुगंध राजने गोती आत्महस्ते लिवावी सिमेंतिनी प्रती नाना वस्तू अपूर्व शेती शृंगार लागी दिधल्या सासरू श्वरांच्या चरणी मस्तक ठेवी सिमेंतिनी माये तुझा सौभाग्य
यदधी उचंबळुनी भरला असो काळ पुत्र सिमिंतिनी सहित इंद्रसेन नैषधपुरा जात अवनीची राज्य मिळून समस्त छत्र देत चित्रांगद समस्त राज्यभार समर्पून तपसिया गेला इंद्रसेन तेथे करून या शिवर्चन शिवपदासी पावला 8 पुत्र पितया समान सिमंतिनीसी झाले जाण 10 सहस्र वर्ष निर्विघ्न राज्य केले नैषधपुरी जैसा पितामह नळराज परमपुण्य श्लोक तेज पूज तैसाच चित्रांगद भुवज नेयाने ती वर्ततासे शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत सिमिंतिनी चढते करीत तेची ख्याती अद्भुत सुत सांगे शोणकाधिका सिमिंतिनी आख्यान सुरस एकता सौभाग्यवर्धन श्रेयास अंतरला भ्रंतार बहुत दिवस तो भेटील परतुनी विगत धव एकती त्या जन्मांतरी दिव्य प्रतार पावती शिवचरणी धरावी प्रीती सोमवार व्रत न सोडावे ऐसे एकांत आख्यान अंतरला पुत्र भेटील मागुतीन आयुरारोग्य ऐश्वर्य पूर्ण होय ज्ञान विद्या बहु गंडांतरे मृत्यू निरसोनी जाय कत धन प्राप्त शत्रू पराजय श्रवणे पठणे सर्व कार्य भावे सिद्धी येण्याची सिमिंतिनी आख्यान प्रयाग पूर्ण भक्ती माग मासी करिता स्नान त्रिवेद दोष जाती जळून शिवपदा प्राप्त शेवटी सिमिंतिनी आख्यान सुधारस प्राशान करीती सज्जन त्रिदश निंदक असुर तामास अहंकार मध्य सेविती अर्पण हृदय विंद मिलिंद श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद अभय अक्षय वेद न जळे न ढळे कदाही शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड षष्ठ अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु श्री सांब सदा शिवर्पणमस्तु ओम नमः शिवाय शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर महादेव. पुढच्या अध्यायासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.